तर हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना हॅलो. हॅलो सर. तर आज आपण स्टार्ट करणार आहे एपिडेमिओलॉजी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एपिडेमिओलॉजी? EPIDEMIOLOGY. त्यामध्येच मिनिंग आहे त्याचं. तुम्हाला मी लेवल्स ऑफ प्रिव्हेन्शन शिकवलं होतं बघा, एजंट, होस्ट, एन्व्हायरमेंट, ते आहे त्यात एपिडेमिओलॉजी. ओके, त्यालाच आपण काय बोलतो? एपिडेमिओलॉजी. कोण रीड करतं? कोण रीड करतं? रीड कर. Introduction to epidemiology. The Greek physician Hippocrates is sometimes said to be the father of epidemiology. He is the first person known to have examined the relationship between the occurrence and disease and environmental influences. Definition of epidemiology: the study of frequency, distribution, and determinants of disease is known as epidemiology. International Epidemiological Association. तर यामध्ये काय बोलले म्हणजे का, फादर ऑफ एपिडेमिओलॉजी कोण आहे? हिपोक्रेट्स. हिपोक्रेट्स हा पर्सन आहे जो फादर ऑफ एपिडेमिओलॉजीचा, ते वडील आहे त्यांची. एपिडेमिओलॉजी त्यांनी फाइंड आउट केलं. ओके, सो एपिडेमिओलॉजी मध्ये त्यांनी काय फाइंड आउट केलं? एजंट, होस्ट आणि एन्व्हायरमेंट. सो त्यांनी ते पण हे पण दिलेलं की एपी मीन्स ऑन और अपॉन. ओके, सो डेमो मीन्स पीपल, पॉप्युलेशन्स. ओके, लॉजी मीन्स स्टडी. ओके, सो जे पण बॅक्टेरिया वगैरे असेल ते पीपल्स और पॉप्युलेशन्सवर कसे अफेक्ट करणार आणि त्यांची स्टडी त्यांनी केलेली आहे. ओके, सो डेफिनेशन्स आपण त्या ठिकाणी बघू. डेफिनेशन्स काय? फ्रिक्वेन्सी, डिस्ट्रीब्युशन्स अँड द डिटर्मिनंट्स ऑफ डिसीजेस नोन ॲज एपिडेमिओलॉजी. फ्रिक्वेन्सी ऑफ डिसीजेस. ओके, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन्स ऑफ म्हणजे काय? डिस्ट्रीब्युशन इन पॉप्युलेशन्स म्हणजे कसं डिस्ट्रीब्युशन होतं? आता एक बॅक्टेरिया आहे. ओके, टायफॉइड बॅक्टेरिया पकडू आपण, सॅल्मोनेला टायफॉइड हा बॅक्टेरिया आहे. हा याची फ्रिक्वेन्सी किती? हा हायली सेन्सिटिव्ह एरियामध्ये राहू शकत नाही, हीट सेन्सिटिव्ह. ज्यावेळेला तो ग्रो करणार ना, सो तो कुठे ग्रो करणार? वॉटर आणि मिल्कमध्ये. ओके, वॉटर आणि मिल्क हे कसे कोल्ड असतात. जर का वॉटरचं टेम्परेचर बघितलं तर कमी असतं ना एन्व्हायरमेंटपेक्षा. ओके, सो ते त्या ठिकाणी त्यांची फ्रिक्वेन्सी कशी ग्रो करण्याची जास्त आहे. डिस्ट्रीब्युशन कसं होणार? ऑल पब्लिकमध्ये किंवा पॉप्युलेशनमध्ये वॉटर डिस्ट्रीब्युशन होणार, मिल्क हे डिस्ट्रीब्युशन होणार. त्याच्यामध्ये तो बॅक्टेरिया पण काय होणार? डिस्ट्रीब्यूट होणार. आता तुमच्या घरामध्ये जर का चुकीनं एक वेळेस बॅक्टेरिया तो आला तुमच्या मिल्कमध्ये, तुम्ही त्याला तापवलं नाही मिल्क, डायरेक्टली तुम्ही त्याचं ड्रिंक केलं, डायरेक्टली पिऊन घेतला तुम्ही, सो तुमच्या बॉडीमध्ये काय झाला? बॅक्टेरिया ग्रो झाला. ओके, ग्रो झाला, मग तुमचा इन्क्युबेशन टाइम पिरियड असतो, किती डेज पर्यंत तो राहणार? फर्स्ट वीक, सेकंड वीक, थर्ड वीक, फोर्थ वीक, असे 4 वीकमध्ये तुम्हाला सिम्पटम्स दिसायला लागतात. फर्स्ट वीकमध्ये तुमचं हेडेक होणार, सेकंड वीकमध्ये फर्स्ट वीकमध्ये तुमचं हेडेक होणार. ओके, तुम्हाला टायर्डनेस होणार, आईज पेन करणार, ॲब्डोमिनल पेन करणार. सेकंड वीकमध्ये तुम्हाला फिवर्स पण फील होणार. फिवर सोबत अजून कोणते हे होणार तुम्हाला डिसीज कंडिशन, जे सिम्पटम्स कोणते तुम्हाला दिसून येणार? फिवर, हाय ग्रेड फिवर. ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ फिवर कशी असणार त्याच्यामध्ये तुमची? लेस और मोर. सकाळी जास्त असणार, संध्याकाळी कमी होणार फिवर. ओके, त्यानंतर डायरिया, वॉमिटिंग. ओके, या टाईप म्हणून तुम्हाला होणार. त्यानंतर थर्ड वीक म्हणून तुम्हाला डिहायड्रेशन होणार, तुमच्या बॉडीमधला फ्लुइड लॉस झालं त्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होणार. ओके, इंटरनॅशनल एपिडेमिओलॉजिकल असोसिएशन्स यांनी डेफिनेशन दिलेली होती. सो कीवर्ड्स ऑफ एपिडेमिओलॉजी मीन्स एपी म्हणजेच अपॉन, एपिडेमिक, त्यानंतर डेमो मीन्स पीपल अँड द आउटब्रेक ऑफ द डिसीजेस इन द कम्युनिटी. सो इन एक्सेसिव्ह ऑफ द नॉर्मल एक्सेप्शन्स. ओके, त्यामध्ये आहे हे खूप सारे तुम्हाला दिलेले आहेत. एपी मीन्स, EN मीन्स हे ते. आपल्याला मेन फोकस काय? एपिडेमिओलॉजीचं मिनिंग काय? की डिस्ट्रीब्युशन्स ऑफ बॅक्टेरिया इन अवर पॉप्युलेशन्स. एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एंडेमिक, पॅन्डेमिक तुम्हाला बोललो तुम्ही. एंडेमिक म्हणजे काय? पॅन्डेमिक म्हणजे काय? सो एंडेमिक म्हणजेच काय? इन. डेमो मीन्स काय? पीपल्स. इन पीपल्समध्ये द कॉन्स्टंट प्रेझेन्स ऑफ द डिसीज विथ अ जिओग्राफिकल एरिया. तुम्हाला बोललो ना एंडेमिक डिसीजेस आहे. आता स्किन डिसीजेस मी नवीन फाइंड आउट आणला. सो हा जिओग्राफिकल एरिया कोणता आहे? महाराष्ट्र. सपोज महाराष्ट्र आहे. सेम कल्चरचे पर्सन राहतात. ओके, सेम कल्चरचे पॉप्युलेशन्स आहे. सो त्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर टाईप ऑफ द बॅक्टेरिया स्प्रेड झाला. ओके, आता मलेरिया त्याने एक्झाम्पल दिलेले, मलेरिया आणि ट्युबरक्युलोसिस.
सो जिओग्राफिकल एरिया आपला सेम आहे. सपोज जर का तुम्ही अब्रॉडमध्ये गेले किंवा अदर कंट्रीजमध्ये तुम्ही गेले, सो तुम्हाला तिथे पण काय होणार ना तो डिसिजेस पण स्प्रेड होण्यासाठी त्यांना थोडा टाइम लागणार. ओके, सेम जिओग्राफिकल एरियामध्ये ज्यावेळेला डिसीज स्प्रेड होतो त्याला आपण काय बोलतो, एंडेमिक. पॅन्डेमिक म्हणजेच काय, वर्ल्ड वाईड. कोविड-19 हा वर्ल्ड वाईड होता, सगळ्यांना होता ना, की फक्त इंडियामध्येच होता की महाराष्ट्रामध्येच होता, ऑल कंट्रीजमध्ये होता ना, सेम, त्याला आपण पॅन्डेमिक बोलतो. जिथं डिसीज स्प्रेड विथ फ्रॉम द कंट्री टू कंट्री. ओके, कंट्री म्हणून ह्या कंट्रीमध्ये आलंच ना आपल्या. ओके, ओव्हर द होल वर्ल्ड ॲज अ एक्झाम्पल ऑफ द रिसेंट एपिडेमिक ऑफ द एड्स असेल किंवा कोविड-19 असेल. ओके, ही पीपीटी जुनी आहे म्हणून त्यांनी एड्स दिलंय, पण आपण कोविड-19 हा डिसीज बघू. ओके ओके, तुम्हाला कळालं एंडेमिक पॅन्डेमिक काय. एंडेमिक म्हणजे काय, सेम जिओग्राफिकल एरियामध्ये जो डिसीजेस स्प्रेड होतो त्याला आपण एंडेमिक बोलतो. ओके, पॅन्डेमिक म्हणजे काय की कंट्री टू कंट्रीज. ओके, कोविड-19 हे बेस्ट एक्झाम्पल आहे कंट्री टू कंट्रीसाठी. एम्स ऑफ इपिडेमॉलॉजी कोणते कोणते आहेत, टू डिस्क्राईब द डिस्ट्रीब्युशन्स अँड द साईज ऑफ डिसीजेस प्रॉब्लेम इन ह्युमन पॉप्युलेशन्स. इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी असणार, जे पण बॅक्टेरिया डिस्ट्रीब्युशन होणार ना, सो इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन असणार. ओके, डिसीजेसचं आणि प्रॉब्लेम्स आपल्याला फाइंड आउट होणार इन ह्युमन पॉप्युलेशन्समध्ये. ओके, एम्स आहे इपिडेमॉलॉजीचे. टू आयडेंटिफाय इटोलॉजिकल फॅक्टर्स इन द पॅथोजेनेसिस ऑफ डिसीजेस. सो तुम्ही आयडेंटिफाय करू शकतात ना कोणते टाईप ऑफ इटोलॉजिकल फॅक्टर्स आपण होतात तुमच्या बॉडीवर. तुम्हाला मलेरिया झाला, ट्युबरक्लोसिस झाला, सो इटोलॉजिकल फॅक्टर्स काय आहे, पुअर हायजेनिक कॉन्टॅक्ट विथ द पर्सन ऑफ ट्युबरक्लोसिस. ओके, त्यानंतर कोणता आहे, इनप्रॉपरली ॲड्युकेट डाएट इन न्यूट्रिशन्स. ओके, तुमचं जे पण रेग्युलर डाएट असेल त्यामध्ये. त्यानंतर आहे कफिंग, 100 डेजपेक्षा जास्त असेल किंवा 45 डेजपेक्षा जास्त असेल. 100 डेज ऑफ पेक्षा जास्त जर का तो कफिंग असेल त्याला आपण काय बोलतो, पर्ट्युसिस, कफिंग सिंड्रोम बोलतो आपण त्याला, कफिंग सिंड्रोम, जो की त्याला 100 डेज पर्यंत कफिंग असणार, पण फाइंड आउट आपल्याला काही दिसणार नाही. ओके, त्यानंतर आहे टू प्रोव्हाइड डाटा अँड एसेन्शियल ऑफ द प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन्स अँड द इव्हल्युशन ऑफ सर्व्हिसेस फॉर द ऑल the preventions of control and treatment diseases and the setting up of the priority among these services. So आपल्याला काय करणार, एपिडेमॉलॉजिकल ट्रॅड डाटा प्रोव्हाइड करणार. ट्रॅड म्हणजेच की एपिडेमॉलॉजी आपल्याला काय प्रोव्हाइड करणार, डाटा. ओके, प्लॅनिंग करण्यासाठी हेल्पफुल होणार. ओके, त्यानंतर आहे इम्प्लिमेंटेशन्स म्हणजे काय, आपण इम्प्लिमेंट करणार, प्लॅनिंग करणार आणि इम्प्लिमेंट करणार, रिडक्शन रेट करणार आपण डिसीजेसवर. त्यानंतर आहे इव्हॅल्युएशन्स ऑफ सर्व्हिसेस, जे सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. ओके, जे ट्रीटमेंट आपण प्रोव्हाइड करतो, सो त्यासाठी आपण काय करणार, इव्हॅल्युएशन्स ऑफ सर्व्हिसेस. इव्हॅल्युएशन करतो ना आपण, तुम्ही लिहिलं नाही त्यामध्ये नर्सिंग केअर प्लॅनमध्ये इव्हॅल्युएशन्स, का तुमचं गोल पार्शियली अचीव्ह आहे की कम्प्लिटली अचीव्ह आहे ते फाइंड आउट करण्यासाठी. म्हणून मी तुम्हाला ते असाइनमेंट दिली होती. आता समजलं मी पर्पजेस काय माझा असाइनमेंट देण्याचा तो आहे. ओके, त्यानंतर आहे प्रिव्हेन्शन्स ऑफ डिसीजेस. ओके, प्रिव्हेन्शन करू शकतो आपण डिसीजेसला, कंट्रोल ऑफ डिसीजेस सुद्धा करू शकतो. त्यानंतर आहे ट्रीटमेंट डिसीजेस. ओके, सेटिंग अप ऑफ द प्रायोरिटी अमॉंग दिस सर्व्हिसेस, डिपेंड ऑन प्रायोरिटी बेसिस. आता कम्युनिटीमध्ये जर का एखादा स्प्रेड होत असेल किंवा अर्बन एरियामध्ये जर एखादा स्प्रेड होत असेल, सो डिपेंड ऑन देअर त्यांच्या प्रायोरिटीनुसार आपल्याला त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची. विजेस ऑफ इपिडेमॉलॉजिकल कोण रीड करते, Uses of epidemiology to study the effects of disease state in the population over a time and predict future health, to diagnose the health of the community, to evaluate health services, to estimate the individual risk from group experiences, to identify the syndrome, to search for cause and disease. Uses काय आहे की स्टडी ऑफ डिसीजेस. ओके, स्टेट इन अ पॉप्युलेशन ओव्हर द टाइम अँड प्रेडिक्ट फ्युचर हेल्थ. ओके, सो आपण स्टडी करतो ना त्या डिसीज बद्दल. ओके, करतो ना स्टडी. आता तुम्हाला तुझा कोणता डिसीज होता, रोडंट कशाने स्प्रेड होतो. ओके, अजून ते पण मी सांगितलं म्हणून तुला माहिती आहे, उंदराने स्प्रेड होतो. पण तू अजून बघितलं का, बाईट्स असतात ना ते आपले, हे फ्लायवूड्स रात्री उडतात, काय बोलतात त्याला, बाईट, तेच बॅट्स. ओके, बॅट्समुळे सुद्धा आपल्याला रोडंट हा व्हायरस
स्प्रेड होऊ शकतो. ओके, सो मी सांगितलं म्हणून तुला तेवढंच माहिती आहे, लक्षात आहे. पण तू सर्च केलं का अजून कोणत्या कोणत्या याने होऊ शकतो, सांग ना. ओके ठीक आहे. त्यानंतर बॅट्समुळे सुद्धा आपल्याला रोडंट व्हायरस होऊ शकतो, म्हणजे की हा असा डिसीजेस की जो ॲनिमल टू ह्युमन बिंग पर्यंत स्प्रेड होणार. ओके, त्यानंतर आहे टू डायग्नोसिस द हेल्थ ऑफ कम्युनिटी. डायग्नोसिस काढण्यासाठी आपल्याला हेल्पफुल होणार की कोणता एजंट आहे, कोणता होस्ट आहे आणि कोण एन्व्हायरमेंट अफेक्टेड आहे. ओके, टू इव्हॅल्युएट हेल्थ सर्व्हिसेस, इव्हॅल्युएशन करण्यासाठी ऑफ हेल्थ सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या आपल्यामध्ये. त्यानंतर टू इंडिव्हिज्युअल रिस्क फ्रॉम द ग्रुप एक्सपिरियन्सेस टू आयडेंटिफाय द सिंड्रोम टू सर्च फॉर कॉजेस ऑफ डिसीजेस. ओके, सर्च करण्यासाठी पण आयडेंटिफिकेशन्स आहे. त्यानंतर सिंड्रोम कोणता आहे तो सुद्धा आपण त्यामध्ये आयडेंटिफाय करू शकतो फॉर द विथ द हेल्प ऑफ एपिडेमॉलॉजी. ओके, लेवल्स ऑफ प्रिव्हेन्शन्स तुम्हाला माहिती आहे ना, प्रायमोडल प्रिव्हेन्शन, सेकंडरी प्रिव्हेन्शन्स, हे होते प्रिव्हेन्शन्स की जे तुम्हाला मी अगोदरच शिकवून दिले, कारण की तुम्हाला तिचा आता मिनिंग जास्त कळणार. प्रायमरी प्रिव्हेन्शन्स म्हणजे की प्रमोशन्स ऑफ हेल्थ. प्रमोशन्स ऑफ हेल्थ म्हणजे काय, गुड हेल्थ, आपण आपली गुड हेल्थ कशी ठेवू शकतो. स्पेसिफिक प्रोटेक्शन्स अगेन्स्ट द बॅक्टेरिया, वॅक्सिनेशन असेल. ओके, स्पेसिफिक प्रोटेक्शन घेतो. सेकंडरी प्रिव्हेन्शन्स लाईक अर्ली डायग्नोसिस, लाईक स्क्रीनिंग टेस्ट, केस फाइंडिंग अँड प्रोग्राम. सेकंडरी प्रोग्राम प्रिव्हेन्शन मध्ये काय करतो आपण, अर्ली डिटेक्शन करतो, केस फाइंडिंग करतो आणि अर्ली डायग्नोसिससाठी आपल्याला ते हेल्पफुल आहे. ओके, त्यानंतर आहे ॲडिक्वेट ट्रीटमेंट. ओके, आता सपोज जर का जे डिसीज कंडिशन मला आहे त्यासाठी मी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. ओके, ट्रीटमेंट रिसिव्ह घेणार. ओके, त्यानंतर आहे टर्शरी प्रिव्हेन्शन्स, डिसॅबिलिटी लिमिटेशन लाईक रिहॅबिलिटेशन आहे, फंक्शनल रिहॅबिलिटेशन जसं की ओकेशनल रिहॅबिलिटेशन. ओकेशनल म्हणजे काय, ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात तुम्ही जर का डिसेबल पर्सन असेल तर. ओके, सोशल रिहॅबिलिटेशन म्हणजे काय, तुम्ही सोसायटीमध्ये जाऊन कसं तुम्हाला स्वतःला सोशलाइज करू शकता. ओके, सायकोलॉजिकल रिहॅबिलिटेशन म्हणजे काय, सपोज डिप्रेस पर्सन आहे, त्याला ग्रुप थेरपी देतात, ग्रुपमध्ये बसवतात, की तो एकट्याने त्यासोबत भरपूर सारे असे पर्सन आहे जे की सफरिंग करतात डिप्रेशनमध्ये. ओके, एपिडेमॉलॉजिकल अप्रोचेस कोणते कोणते आहेत, आस्किंग क्वेश्चन्स म्हणजे की आपल्याला ओके, अप्रोचेस म्हणजे काय की आस्किंग क्वेश्चन्स. ज्यावेळेला तुम्हाला एक सर्वे करायचा आहे, स्वतः सर्वेमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारायचे आहेत पॉप्युलेशन्समध्ये, तर आपण बोलतो आस्किंग क्वेश्चन्स. मेकिंग कम्पॅरिझन्स, डिसीजेसबद्दल आपण कंपॅरिझन करतो ना, सो कोणता डिसीज जास्त स्प्रेड होतो ना. आता जॅपनीज एन्सेफेलायटिस तुम्हाला माहिती आहे का, नाही, पण तुम्हाला चिकुनगुनिया व्हायरस हा माहिती आहे ना. का, कारण दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, एक हा जो व्हायरस या अदर कंट्री म्हणून आलेला आहे. ओके, तो स्प्रेड होतो, जॅपनीज एन्सेफेलायटिस स्प्रेड कोणामुळे होतो, पिगमुळे होतो, पिग. ओके, सो तो जॅपनीज म्हणजे जपानमध्ये स्प्रेड झाला म्हणून त्याला एन्सेफेलायटिस असं बोलतात, जॅपनीज एन्सेफेलायटिस. ओके, त्यानंतर आहे चिकनगुनिया असेल किंवा चिकन पॉक्स. तुम्हाला काय माहिती आहे, कारण की तुमच्या फाइंडिंग मन जास्त आहे, कंपॅरिझन करतात ना तुम्ही कोणता डिसीज जास्त स्प्रेड होतो, तो कमी डिसीज स्प्रेड झालेला आहे इंडियामध्ये. सो हा कसा आपल्या जिओग्राफिकल एरिया म्हणला आहे, सराउंडिंग एरिया म्हणला आहे, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्याला फाइंड आउट करू शकता. त्यामध्ये सुद्धा आस्किंग क्वेश्चन आहेत. त्यानंतर एपिडेमॉलॉजिकल हॅज बीन डिफाईन्ड ॲज मीन ऑफ लर्निंग ऑर आस्किंग क्वेश्चन्स अँड गेटिंग आन्सर दॅट लीड्स ऑफ फर्दर क्वेश्चन्स रिलेटेड टू हेल्थ इव्हेंट्स, जसे की व्हॉट इज द इव्हेंट, द प्रॉब्लेम. ओके, व्हॉट डिड इट हॅपन, व्हॉट इट हॅपन, हू आर अफेक्टेड और व्हाय इट हॅपन. ओके, मग तुम्ही क्वेश्चन्स कसे विचारू शकतात की एक हेल्थ इव्हेंट आहे त्यामधून तुम्ही गेले, सो व्हॉट इज द इव्हेंट, मेन प्रॉब्लेम काय, डिसीज स्प्रेड होतो पण मेन प्रॉब्लेम काय डिसीजेसचा, कशामुळे जास्त स्प्रेड होतो, सोशल क्राउडिंग एरियामध्ये जास्त होतो की आयसोलेशनमध्ये होतो. ओके, व्हॉट डिड इट हॅपन, हे कसं होतं तुम्हाला पण माहिती की आपण विचार करतो ना की हा कशामुळे होतो, काय होतं, तेच त्या ठिकाणी दिलेलं त्यांनी. रिलेटेड टू हेल्थ ॲक्शन्स. आता एपिडेमॉलॉजी काय बोलतात की ज्यावेळेला तुमच्या हेल्थ इव्हेंट आहे सपोज, ओके, सो तुम्हाला सर्वे करायचं त्या ठिकाणी की हा डिसीज कसा स्प्रेड झाला, ओके, कशामुळे झाला
याचं मेन रिझन काय. ओके, मग तुम्ही तो डिसिजेस वर स्टडी करणार. ओके, एजंट कोण आहे त्या डिसिजेसचा, होस्ट कोण आहे आणि एन्व्हायरमेंट कोण आहे. ओके, सो रिलेटेड टू हेल्थ ऍक्शन आता या ठिकाणी बघू आपण. व्हॉट कॅन बी डन टू रिड्यूस द प्रॉब्लेम अँड इट्स कन्सिस्टन्सेस. ओके, त्यानंतर आहे हाऊ इट कॅन बी प्रिव्हेंटेड इन द फ्युचर. ओके, व्हॉट ऍक्शन शुड बी टेकन बाय द कम्युनिटी, बाय द हेल्थ सर्व्हिसेस, बाय अदर सेक्टर्स. व्हॉट रिसोर्सेस आर रिक्वायर्ड. त्यानंतर हाऊ आर द ऍक्टिव्हिटीज टू बी ऑर्गनाइज. त्या ठिकाणी काय आहे की आपण कसा तो डिसिजेस रिड्यूस करू शकतो इन कम्युनिटीमध्ये. त्यानंतर आपण कोणते टाईप ऑफ ऍक्शन घेऊ शकतो कम्युनिटीमध्ये. ओके, आता तुला सर्दी साप खोकला आला, सो तू काय करणार, प्रिकॉशन्स घेणार की तुझ्यामुळं बाकीच्या लोकांना झाला पाहिजे. मग तू काय करणार, मास्क लावते, मग तरी पण ती काय करते तुझ्या जवळ येते. ओके 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 ऐक, तरी पण ती काय करते तुझ्या जवळ येते. ओके, पण तिला माहिती आहे का हा कम्युनिकेबल डिसिजेस आहे. तुला फिवर आला, तिला वाटतं मला पण फिवर आला तर मी अब्सेंट राहणार. ओके, पण तुला हे माहिती आहे कारण की तू नर्स आहे, मग तू काय करणार, प्रिव्हेंट करणार हा डिसिजेस की तुझ्यामुळे बाकीच्या लोकांना स्प्रेड झालं पाहिजे. ओके, त्यानंतर आहे विच टाईप ऑफ ऍक्टिव्हिटी विल बी ऑर्गनाइज इन कम्युनिटीमध्ये. कोणत्या कोणत्या टाईपच्या ऍक्टिव्हिटी आपण ऑर्गनाइज करू शकतो. मग आता मी तुला सांगतो, मग तू काय करणार, नेक्स्ट टाइम तिच्याजवळ जाणार नाही. तिच्याजवळ गेले मग तुला काय ताप सर्दी खोकला हा होणार नाही. त्यानंतर आहे मेकिंग कंपॅरिझन फॉर द ड्रॉ ऑफ इन्फरन्सेस. जसं की आपण मॅटर स्टॅटिस्टिक्स मध्ये आता माझ्याकडे 2 डायग्राम आहे. सपोज तुम्ही बघितलं असेल पाय डायग्राम, ज्याला तुम्ही बार ग्राफ कधी काढलेला आहे का, त्यामध्ये बघा आपण कंपॅरिझन करतो की 45% ऑफ द इन्फेक्शन रेट आहे, त्यानंतर 55% ऑफ रेट इन इन्फेक्शन रेट आहे अदर बॅक्टेरिया. ओके, त्याला आपण मेकिंग कंपॅरिझन असं बोलतो. सो इट इज अ मेड बाय बिटवीन डिफरंट पॉप्युलेशन्स ॲट द गिवन रुरल अर्बन विथ पॉप्युलेशन्स. आता अर्बन एरियामध्ये चिकन पॉक्स किती स्प्रेड होतो इन अर्बनमध्ये आणि रुरलमध्ये किती स्प्रेड होतो. ओके, सो याबद्दल आपल्याला डिफरन्सेस कंपॅरिझन करायचे बिटवीन सब ग्रुप्स ऑफ पॉप्युलेशन. एक्झाम्पल मेल विथ फिमेल पॉप्युलेशन्स. ओके, मेल पॉप्युलेशन किती अफेक्टेड आहे, फिमेल पॉप्युलेशन किती अफेक्टेड आहे, हे आपल्याला त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. बिटवीन व्हेरियस पिरियड ऑफ ऑब्झर्वेशन. एक्झाम्पल डिफरंट सेशन्स. ओके, और डिफरंट सीझन्स आहे, सॉरी डिफरंट सीझन्स म्हणजे की विंटर सीझन मध्ये, त्यानंतर समर सीझन आणि अजून कोणता रेनी सीझन, 3 सीझन असतात आपल्याकडे. सो रेनी सीझन मध्ये कोणतं जास्त डिसिजेस स्प्रेड होतं आपल्याकडे, वेक्टर बोर्न डिसिजेस, मॉस्किटो रिलेटेड डिसिजेस आपल्यामध्ये स्प्रेड होतात. ओके, विंटर म्हणजे कोणते, नॉर्मल कफिंग, स्नेझिंग. ओके, जे की इन्फेक्शन डिसिजेस आहे ते स्प्रेड होतात. ओके, सो आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे की डिफरंट सीझन्स मध्ये कोणते कोणते डिसिजेस आपल्याला होतात. सो टूल्स ऑफ मेजरमेंट कोणते कोणते, रेट्स. ओके, रेशो आणि प्रपोर्शन्स. रेट्स म्हणजे काय की नंबर ऑफ डिसिजेस प्रेझेंट इन अ पॉप्युलेशन्स. ओके, आपण काय येणार, टोटल पॉप्युलेशन्स येणार ना तुमचे. ह्यामध्ये नंबर ऑफ पॉप्युलेशन्स किती प्रेझेंट आहे. ओके, आणि इन्फेक्टेड पर्सन किती आहे, एक इन्फेक्टेड आहे. नंबर ऑफ पॉप्युलेशन्स किती तुम्ही बाकीचे 11. एक्झाम्पल देतो मी, असंच आपण कॅल्क्युलेट करतो की आता कोविड-19 जर का किती अफेक्टेड आहे, सपोज 4 लाख 5 लाख, आपण टोटल नंबर ऑफ पॉप्युलेशन किती प्रेझेंट आहे इंडियामध्ये, सो आपण तसं किंवा त्या स्टेटमध्ये. त्यानंतर आहे रेशोज काढतो. जर का रेशो बघितलं या ठिकाणी जर का मेल असते तर मेल किती अफेक्टेड आहे, फिमेल किती अफेक्टेड आहे. ओके, त्यानंतर प्रपोर्शन्स म्हणजे की तो बॅक्टेरिया किती पॉप्युलेशन्सवर प्रपोर्शन्स आहे. ओके, झोपते का आता, एक बॅक्टेरिया किती प्रपोर्शन ऑफ पॉप्युलेशन्स आपण बोलतो ना, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इन्फेक्शन. कारण की आपण सीझन पण बघू शकतो या ठिकाणी सीझन वाईज. विंटर सीझन असेल, विंटर सीझन मध्ये कोणते जास्त बॅक्टेरिया स्प्रेड होतात, रेनी सीझन मध्ये कोणते होतात. सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू द त्या सीझन नुसार. ओके, समजता मी काय बोलतो. या ठिकाणी तुम्हाला बघा रेट्स पण दिलेले आहेत, समोर बघा दिलेले आहे ना रेट्स. आता डेट रेट असेल, आता आपण या ठिकाणी रेट त्यांनी डायरेक्ट डेट रेट, आपण नॉर्मल जस्ट डिसिजेस रेट बघू. सो या ठिकाणी त्यांनी काय बोलले की डेट रेट इज इक्वल टू नंबर ऑफ डेट इन अ 1 इयर. 1 इयर मध्ये किती नंबर ऑफ डेट आहे. ओके, अपॉन मिड इयर पॉप्युलेशन्स म्हणजे की त्या इयरमध्ये किती पॉप्युलेशन्स होते. ओके, आता हे सपोज तुमच्या क्लास म्हणून जर का 11 लोक आहे, त्यामधून जर का 3 लोक डेट झाले, एक्झाम्पल देतो.
3 लोक डेड झाले, नंबर ऑफ तुमची मिड इयर पॉप्युलेशन किती आहे 11 म्हणून 3 गेले, राहिले किती 8. ओके, इंटू काय करणार आपण 1000 ना मल्टिप्लिकेशन करणार. क्रूड रेट, ओके, क्रूड आणि बर्थ रेट असे 2 रेट येतात. स्पेसिफिक रेट आहे आणि स्टँडर्डाइज रेट आहे. सो आपण एक एक करून बघू. क्रूड रेट मीन्स इट इज अ ऍक्च्युअल ऑब्झर्वेशन रेट सच एज बर्थ रेट अँड डेथ रेट. क्रूड रेट आर ऑल्सो नोन एज अनस्टँडर्डाइज रेट. ओके, त्यामध्ये आपण 2 कॅल्क्युलेशन करतो, बर्थ रेट आणि डेथ रेट. बर्थ रेट म्हणजे कसं, नंबर ऑफ न्यूबॉर्न बर्थ इन त्या इयरमध्ये. ओके, आणि आपण काय करणार, आपण मिड इयर पॉप्युलेशन्स और लिव्हिंग पॉप्युलेशन्स असं आपण लिहू शकतो. डेट रेट मध्ये काय लिहिणार आपण, सपोज आता डेट आहे, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता डेट रेट मध्ये कसं लिहिणार, नंबर ऑफ डेट इन इयर और अपॉन मिड इयर पॉप्युलेशन्स. समजतं मी काय बोलतो. क्रूड रेट्स ऍक्च्युअली फॉर द बर्थ रेट असेल आणि डेट रेट त्यामध्ये आपण कन्सिडर करतो. स्पेसिफिक रेट म्हणजे आपण याला कॅल्क्युलेट करू शकतो मॉर्बिडिटी मध्ये, जसं की ट्युबरक्युलोसिस आहे किंवा मेल फिमेल एज ग्रुप असेल, ॲन्युअल मंथली और वीकली रेट्स असेल, जसं की स्पेसिफिक आता सपोज ती इलनेस आहे तो वीकली असेल मंथली असेल. ओके, स्पेसिफिक रेट आपण असं कॅल्क्युलेट करतो. स्टँडर्डाइज रेट म्हणजे की एज जेंडर रेट, एज रेट सुद्धा आपण त्यात कॅल्क्युलेट करतो. आता एज म्हणजे कसं की सपोज तुमची एज आहे 19 और 18, सो तुमच्या एज पिरियडमध्ये कोणते कोणते डिसीजेस होतात, ॲनिमिया होऊ शकतो तुम्हाला फिमेल्समध्ये. आता मेल्समध्ये कोणते कोणते डिसीज होऊ शकतात, नाही होऊ शकत ना एवढे. सो मग मी डिफरन्शिएशन करणार एज बद्दल आणि जेंडर बद्दल. समजलं. अनदर मेजर्स फॉर द डिसीजेस फ्रिक्वेन्सी रेशो, इट इज अ रिलेशन इन साइज बिटवीन 2 रँडम क्वांटिटीज. एक्झाम्पल including number of children with the malnutrition at the certain time. आता malnutrition म्हणजे काय, malnutrition म्हणजे की त्याच्यामध्ये प्रोटीन डेफिशियन्सी आहे. समजतंय का मागे. malnutrition म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन डेफिशियन्सी आहे. प्रोटीन डेफिशियन्सी म्हणजे की एवढी आहे की क्वॉशकर आणि मॅरेस्मस तुम्हाला माहिती आहे का दोन. क्वॉशकर आणि मॅरेस्मस म्हणजे काय, मॅरेस्मस म्हणजे काय, तिची बॉडीवर 0 फॅट असतो. क्वॉशकर म्हणजे काय, फॅट असणार पण फक्त बेलीवर फॅट असणार, ॲब्डोमेनवर फॅट असणार. ओके, सो तिचं मेन रिझन काय आहे, तिचं मेन रिझन काय आहे, कारण की त्याच्यामध्ये काय मॅलन्यूट्रिशन प्रेझेंट आहे. ओके, त्यानंतर आहे आपण एज, त्यानंतर सेक्स रेशो म्हणजे की जेंडर रेशो. डॉक्टर्स पॉप्युलेशन रेशो. आता माझ्या गावामध्ये आहे का, माझ्या गावामध्ये 100 लोक आहे, एकही डॉक्टर आहेत. सो 100 डॉक्टर 1000 लोकांमधून जर का 500 लोक डायग्नोज झालेले आणि 1 डॉक्टर रेशो आहे. ओके, सो 500:1 येणार ना. तर मग आता हा रेशो बरोबर आहे का, नाही. ऍटलिस्ट 1 डॉक्टर विल बी हँडल ऑफ 10 to 20 नंबर ऑफ पेशंट्स. ओके, तो 10 ते 12 म्हणजे 10 ते 20 पेशंट जास्तीत जास्त हँडल करू शकतो. ओके, सो डॉक्टर्स पॉप्युलेशन रेशो सुद्धा त्या ठिकाणी येणार. चाइल्ड वुमन रेशोस म्हणजे की चाइल्ड मदर रेशो, किती नंबर ऑफ चाइल्ड प्रेझेंट आहे त्यांच्या मदर किती आहे. आता आपण जर असं मेजर केलं तर रेशो कॅल्क्युलेट केला तर मदरला सपोज एक मदरला 2 चाइल्ड असू शकतात किंवा कोणत्या कोणत्या मदरला 1 असू शकतात. सो आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार. त्यानंतर आहे प्रपोर्शन. प्रपोर्शन इट इज अ रेशो, इट इज इंडिकेटेड फॉर द रिलेशन इन मॅग्निट्यूड विथ अ पार्ट ऑफ होल. न्यूमरेटर्स इट्स ऑलवेज including in the denominator. Proportion it is usually express a percentage number of children with the scabies at a certain time or upon the total number of children in a village at the same time into 100. ओके, हे पण त्यांनी तेच दिलेले आहे का. या ठिकाणी एक्झाम्पल काय दिलेलं आहे की एक नंबर ऑफ चिल्ड्रन्स आहे त्यांच्यामध्ये कोणता डिसीज प्रेझेंट आहे, स्केबीज. ओके, आणि सेम त्याच गावामध्ये नंबर ऑफ चिल्ड्रन्स प्रेझेंट आहे पण ते नॉर्मल आहेत, इंटू आपण 100 करणार. आता स्केबीजची समजा माझ्याकडे 100 लोक आहेत, 100 मुलं आहेत, त्यानंतर नंबर ऑफ पॉप्युलेशन त्या गावामधले 500 आहे. ओके, इंटू 100 म्हणजे 1/5 येणार. ओके, 5 म्हणजे की मी 5ला डिवाइड करणार 100ला, तो किती ना म्हणजे 50, म्हणजे की 50% किती 50% चान्सेस आहे माझ्यामध्ये की बेबी विल बी चिल्ड्रन्स विल बी डायग्नोज ऑफ स्केबीज. ओके, इथं पर्सेंटेज मध्ये आहे ना, पर्सेंटेज आपण कसं कॅल्क्युलेट करतो 100 into 100.
थिंक प्रॉपरली. का माझ्याकडे 100 जर का माझ्याकडे स्कॅबेजचे चिल्ड्रन्स आहे, आपण टोटल पॉप्युलेशन किती 500 इंटू मी काय करणार 100 ना मल्टिप्लाय करणार. सो 5 इंटू 100 म्हणजे एक कटला माझा तिथे 5 ला मी 100 ने डिवाइड करणार. किती येणार माझे 50 ना. 5 10 50, 50 आणि 50 20 ना. 20 इंटू 1 किती होणार माझे. एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. आता नंबर ऑफ चिल्ड्रन्स विथ द स्केबीज ॲट अ सर्टन टाइम. ओके 1 आपण पकडू 100. ओके वरची रेट आपण 100 पकडू. खालचे आपण टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन्स विलेज ॲट सेम टाइमला किती पकडू आपण 500. मग आता 100 आपण 500 इंटू 100 मला हे करायचं आहे. सो मी आता कसं कॅल्क्युलेट करणार त्याला सांगा. मॉर्टॅलिटी रेट. ओके मॉर्टॅलिटी म्हणजे काय समजलं तुम्हाला. मॉर्टॅलिटी म्हणजे काय. मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ रेट. ओके ऑकरन्स ऑफ द डेट इन अ पॉप्युलेशन. या ठिकाणी तुम्हाला ते दिलेले आहे ऑकरन्स ऑफ डेट इन अ पॉप्युलेशन. सो मॉर्टॅलिटी रेट इट इज ऑब्टेन बाय द मेनी कंट्रीज लाईक रिस्पॉन्सिबल ॲक्युरेट. ओके मेनी कंट्रीज हॅव system of collecting mortality data each year. Okay information on date analysis and the resulting tabulations म्हणजे टेबल वे फॉर्मेशन. टेबुलेशन्स म्हणजे काय टेबल मध्ये आपण फाइंड आउट करतो. टेबल मध्ये आपण इन्सर्ट करतो त्याला आपण टेबुलेशन्स करतो. आर मेड अवेलेबल बाय इच गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करणार महाराष्ट्र आहे. सो महाराष्ट्राच्या अंडर किती सारे टेबल मध्ये फॉर्म करतात. टेबल मध्ये टेबल काढला त्यामध्ये महाराष्ट्र यूपी बिहार कर्नाटका 4 स्टेट टाकणार. एक्झाम्पल देतो असं बघू नका शॉक सारखी. त्यामध्ये डायबिटीज इन महाराष्ट्र किती पर्सेंटेज आहे 55%. टेबल झाला टेबल मध्ये टॅब्युलेशनचं फॉर्मेशन मध्ये. ओके किंवा डायबिटीज मुळे डेथ रेट किती झालेले आहेत 55% इन महाराष्ट्र, 54% इन बिहार. ओके 53 इन कर्नाटक असं टाकू शकतात. लिमिटेशन्स ऑफ मॉर्टॅलिटी डाटा. इनकम्प्लीट रिपोर्टिंग ऑफ डेट. आता लिमिटेशन्स कशा असणार डाटा कलेक्ट करण्याच्या मॉर्टॅलिटीसाठी. इनकम्प्लीट रिपोर्टिंग ऑफ डेट. प्रॉपरली कम्प्लीट डेटा रेकॉर्ड नाही माझ्याकडे डेट रेटसाठी. ओके लॅक ऑफ ॲक्युरेसीस म्हणजे की इनॲक्युरेसीस इन द रिगार्डिंग ऑफ एज अँड कॉज ऑफ डेट. ओके लॅक ऑफ युनिफॉर्मिटी. देअर आर नो युनिफॉर्म अँड द स्टँडर्डाइज मेथड ऑफ द कलेक्शन ऑफ डाटा. युनिफॉर्म म्हणजे युनिफॉर्म नाही कॉलेजचा वगैरे. युनिफॉर्मिटी म्हणजे काय कंटिन्युअसली एक युनिफॉर्म असतो ना. आता आपण युनिफॉर्म का वेअर करतो सपोज त्यांनी मिनिमम पण त्यातच युनिफॉर्म का करतो आपण सेम दिसतो ना आपण एकाने युनिफॉर्म नाही घातला सो तो डिफरंट दिसणार ना आपल्याला. सो त्यामध्ये पण तेच युनिफॉर्म मेथड आपल्याला कलेक्ट करायची सेम आहे ना. ओके आणि डाटा कलेक्ट करायचा आहे. त्यानंतर चेंजिंग कोडिंग सिस्टीम अँड द चेंजिंग फॅशन इन अ डायग्नोसिस मे बी अफेक्ट ऑन द व्हॅलिडिटी. ज्यावेळेला चेंजिंग होणार सपोज डाटा अवेलेबल चेंज झाला चुकीने एखाद्या वेळेस सो त्याचा अफेक्ट कुठे होणार व्हॅलिडिटीवर. म्हणजे की आता माझी व्हॅलिडिटी काय आहे की 98% ऑफ पर्सन विल बी डेट ऑन ट्युबरक्युलोसिस. मुळे 98% ऑफ डेट आहे. सो 98 जागी 8 समोर आला 9 मागे गेला. चेंजिंग झालं ना त्यामध्ये नंबर्स फॉर्मेशन मध्ये. ओके त्याच्यामुळे काय होणार की अफेक्ट होणार माझ्या डायग्नोसिस चेंजिंगवर. ओके डिसीज विथ लो फर्टिलिटी. द डिसीज इज असोसिएटेड विथ द लो फर्टिलिटी. एक्झाम्पल मेंटल डिसीजेस और अर्थरायटिस. आता जसं की हे डिसीजमुळे काय होऊ शकतात हे लो फर्टिलिटीवाले डिसीजेस जसं की एमआर म्हणजे मेंटल डिहायड्रेशन असेल रिलेटेड टू मेंटल डिसऑर्डर असेल. और अर्थरायटिस म्हणजे काय अर्थरायटिसचं मिनिंग कोणाला माहिती सर्च करा आणि बघा. मॉर्टॅलिटी रेट्स अँड रेशोज जसं की क्रूड डेथ रेट असेल. क्रूड डेथ रेटचं तुम्ही समोर जा त्या ठिकाणी फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. नंबर ऑफ डेथ ड्युरिंग द इयर अपॉन मिड इयर पॉप्युलेशन्स. समजलं क्रूड डेथ रेट इंटू 1000. आता मला जर का डाऊट मला जर का नंबर ऑफ डेथ रेट कॅल्क्युलेट करायचा असला ओके सो मी 1000 ने कॅल्क्युलेट करणार. पण जर का मला मॉर्टॅलिटी रेट कॅल्क्युलेट करायचा कोणाचा मदरचा सो मी 1 लाख ना कॅल्क्युलेट करणार. समजतंय का डिफरंट या ठिकाणी इथंच आपण माहिती करतो 1000 100 आणि 1 लाख. 1 लाख कुठे यूज करणार आपण मॉर्टॅलिटी रेट इन मदर्स मध्ये. ओके नंबर ऑफ डेथ रेट जर का आपल्याला नॉर्मल काढायचं सो आपण किती यूज करणार 1000.
स्पेसिफिक डेट रेट, त्यानंतर सेकंड वन बघितलं काय इन्फ्लामेशन कशामध्ये जॉइंट्स अर्थरायटिस. ओके, त्यानंतर आहे प्लॅन टू थ्रो लाईट ऑन एटोलॉजी. इट इज एसेन्शियल फॉर द यूज ऑफ स्पेसिफिक डेट रेट्स. स्पेसिफिक डेट रेट्स मे बी कॉजेस फॉर डिसीजेस, एक्झाम्पल ट्युबरक्युलोसिस, कॅन्सर, ऍक्सिडेंट्स. त्यामध्ये बघा खाली, त्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये बघा, मी इकडे वरती वाचतोय का, तुमच्या मोबाईल बघा, बघा सगळे बघितलं. मी कोणत्या स्लाइड्स रीड करतोय, ओके. आता कॉज असेल, डिसीजचे रेट असेल. आता ट्युबरक्युलोसिसमुळे कोणता कॉज होऊ शकतो, कॅन्सर आणि ऍक्सिडेंट. ओके, यांच्यामुळे सुद्धा आपल्याला कॉज आणि डिसीज स्पेसिफिक. आता कॅन्सरमुळे का होऊ शकते डेट, ट्युबरक्युलोसिसमुळे का होऊ शकते डेट, त्यानंतर ऍक्सिडेंटमुळे का होऊ शकते डेट. मग आता मला डेट रेट पण काउंट करायची आणि त्याचा कॉज काय ते पण काउंट करायचं. नॅचरल डेट म्हणजे कसं, शांततेत निघून जाणे. आता मी बाईक चालवते आणि ठोकली एखाद्याला, संपलं तिथे, म्हणजे काय ऍक्सिडेंट झाला. कॉज काय माझा, ऍक्सिडेंट. ओके, तसं होणार नाहीये, विचार करू नका. कॅन्सर झाला मला. ओके, कॅन्सर कशामुळे झाला, स्मोकिंगमुळे. ओके, स्मोकिंगमुळे कॅन्सर झाला, म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, डेथ झाली. रिझन काय माझा, कॅन्सर. कॉज समजतंय ना. एक्झाम्पल देतोय, सिरियसली नका घेऊ त्याला. ओके, रिलेटेड टू स्पेसिफिक ग्रुप. ओके, एज ग्रुप असेल स्पेसिफिक, जेंडर स्पेसिफिक असेल. ओके, एज अँड सेक्स स्पेसिफिक असेल. ओके, समजतंय मी काय बोलतो. टेन्शन म्हणणार काय होतं मी एवढं टेन्शन घ्यासारखं हा टॉपिक नाहीच आहे. इपिडेमोलॉजी म्हणजे थोडंसं किचकट आहे, पण तुम्हाला फॉर्म्युला आहे, सिंपल लक्षात ठेवा. केस फर्टिलिटी रेट आपण त्या ठिकाणी बघू. त्यानंतर आहे इट इज अ केस फर्टिलिटी रिप्रेझेंट फॉर द किलिंग ऑफ पॉवर ऑफ अँड डिसीज. इट इज अ सिम्पली द रेशिओ ऑफ डेट टू कॉज द टाइम ऑफ इंटरवल. इट इज नॉट specified. Case fatality rate is the typically used for the acute infection disease, example food poisoning, cholera. ओके, हे याच्यामुळे सुद्धा आपल्याला केस फर्टिलिटी होऊ शकते. म्हणजे की नंबर ऑफ टोटल डेट ड्यू टू पर्टिक्युलर डिसीज. आता कोलेरामुळे जर का तुमचं डेट झाली किंवा फूड पॉइझनिंगमुळे तुमची डेट झाली, ओके, इंटू 100, आपल्याला हा कशामध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे, पर्सेंटेजमध्ये. कारण की हा डिसीज कमी आहे ना, याच्यामुळे कमी डेट होऊ शकते. ज्यामध्ये आपल्याला लार्ज नंबर ऑफ डेट होऊ शकतात, त्याला आपण 1000 ना कॅल्क्युलेट करणार. कळतंय का. आता मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट जास्त डेट होतात. मदर चालते पायऱ्यावर पडली खाली, तिची पण डेट होणार, तिच्या बेबीची पण डेट होणार. म्हणजे आपण 1 लाख मध्ये कॅल्क्युलेट करणार. ओके, समजतंय मी का बोलतो. 100 कुठे यूज करायचं, 1000, 1 लाख. ओके, प्रोपोर्शनल मॉर्टॅलिटी रेट, एक मिनिट बघतो किती आहे. दोन तासाचं लेक्चर होतं वाटतं मला हे आज. ओके, सिंपल आहे, ऐका. मॉर्टॅलिटी रेट्स अँड रेशिओ तुम्हाला समजले या ठिकाणी आपण बघितला. ओके, क्रूड रेट, बर्थ रेट, त्यानंतर डेट रेट, प्रोपोर्शनल मॉर्टॅलिटी रेशिओ आपण या ठिकाणी बघितलेला आहे. ओके, सो आफ्टर दॅट प्रोपोर्शनल मॉर्टॅलिटी रेट फॉर अ स्पेसिफिक डिसीजेस, म्हणजेच की तुम्हाला स्पेसिफिक डिसीजेस झालेला आहे, तुम्हाला त्या डिसीज बद्दल कॅल्क्युलेशन करायचं इंटू 100. म्हणजे स्पेसिफिक म्हणजे कसं, लार्ज छोटा डिसीज आहे ना, स्पेसिफिक, तर आपण 100 ने कॅल्क्युलेट करणार. ओके, त्यानंतर आहे टोटल डेट ऑफ त्यानंतर आहे अंडर द प्रपोर्शन्स मॉर्टॅलिटी रेट. ओके, या ठिकाणी तुम्ही हे रीड करून घ्या. या ठिकाणी पण ते दिलेलं आहे प्रोपोर्शनल मॉर्टॅलिटी रेट ऑफ एज 15 इयर्स अँड अबोव्ह. म्हणजे की कोणती ओल्डर एज पर्सन आहेत त्यांची तुम्हाला डेट करायची आहे, तर त्यांची डेट कशी होणार, नॅचरली होऊ शकते किंवा एखाद्या डिसीज कंडिशन किंवा ऍक्सिडेंटली होऊ शकते. ओके, पार्ट तुम्हाला एक्झामला येतात हे रेट्स. एपिडेमोलॉजिकल ट्रायल्स, एक्सप्लेन द एपिडेमोलॉजिकल ट्रायल्स इन डिटेल्स. 10 मार्क्ससाठी, MNC साठी विचारतात. महाराष्ट्रामध्ये विचारतात, कर्नाटकाचा आपल्याला माहिती नाही. मॉर्बिडिटीवर जा. मॉर्बिडिटी बघा समोर जा. मॉर्बिडिटी काय, इट इज अ इलनेस और इलनेस इन द पॉप्युलेशन. समजलं, पॉप्युलेशन मध्ये आजारी पॉप्युलेशन्स आहे,
त्याला आपण काय बोलणार, मॉर्बिडिटी. नेक्स्ट टॉपिक वर इन्सिडेन्स रेट आपण त्या ठिकाणी काढू. इन्सिडेन्स रेट म्हणजे कसं, ड्युरिंग नंबर ऑफ न्यू केसेस. मोबाईल आहे का? आता नंबर ऑफ न्यू केसेस ऑफ अ स्पेसिफिक डिसीज ड्युरिंग अ टाइम ऑफ पिरियड. या ठिकाणी मी आहे, सगळे आपण, मॅडममुळे मला झाला आजार, पण मॅडमचा आजार कोणता आहे, वेगळाच आजार आहे, माझा झाला आजार वेगळाच. मग आता या ठिकाणी काय करणार आपण, स्पेसिफिक डिसीज बद्दल इम्पॉर्टंट आहे, एक्झाम्पल द्यावं लागतात, ऑप्शन नाही माझ्याकडे. किंवा मला ब्लाइंडनेस झाला, माझ्यामुळे तुम्हाला कॅटरॅक्ट झाला, फरक आहे ना. हां, माझ्यामुळे तुम्हाला कॅटरॅक्ट झाला. ओके. त्या ठिकाणी नंबर ऑफ स्पेसिफिक डिसीज असेल ज्यांच्यामुळे मला इलनेस होणार, टायफॉइड आहे, मलेरिया आहे. ओके, इलनेस फर्स्ट वन फीवर होणार, नंतर सिम्पटम्स स्टार्ट होणार. अपॉन पॉप्युलेशन ॲट हाय रिस्क ड्युरिंग द पिरियड. आता ह्या पिरियडमध्ये आपण हाय रिस्क झोनमध्येच आहे ना, त्याच्यामुळं आता तिला कोविड-19 झाला, आपण हाय रिस्क झोनमध्येच आहे ना. सो इंटू काय येणार 1000 नंबर ऑफ पॉप्युलेशन प्रेझेंट आहे ना या ठिकाणी. ओके, तसं. त्यानंतर आहे प्रिव्हॅलन्स रेट. ओके, प्रिव्हॅलन्स रेट इट इज अ स्पेसिफिक की ऑल द करंट केसेस ओल्ड अँड न्यू. नवीन केस किती झालेत आणि ओल्ड केस किती आहे, तर आपण काय बोलतो प्रिव्हॅलन्स. समजलं प्रिव्हॅलन्सचं मिनिंग काय आहे, ओल्ड केस आणि न्यू केस बद्दल आपण स्टडी करणार, सिंपल आहे. नेक्स्ट टॉपिक, या ठिकाणी प्रिव्हॅलन्स रेटचा फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. नंबर ऑफ ऑल करंट केसेस ओल्ड और न्यू ऑफ अ स्पेसिफिक डिसीज एक्झिस्टिंग फॉर द गिवन पॉइंट इन टाइम अपॉन एस्टिमेटेड पॉप्युलेशन ॲट द सेम पॉइंट इन टाइम इंटू 100. ओके. त्यानंतर पिरियड ऑफ प्रिव्हॅलन्स. त्यानंतर मेथड्स ऑफ एपिडेमियोलॉजिकल स्टडीज आपण बघू. मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत, डिस्क्रिप्टिव्ह मेथड, ॲनालिटिक मेथड आणि एक्सपेरिमेंटल मेथड. डिस्क्रिप्टिव्ह मेथड म्हणजे सिंपल लक्षात ठेवा, स्टडी ऑफ फ्रिक्वेन्सी अँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ डिसीजेस अँड द हेल्थ रिलेटेड इव्हेंट्स इन द पॉप्युलेशन. दॅट टर्म फॉर पर्सन, प्लेस अँड टाइम. पर्सन, प्लेस अँड टाइम. ओके, पर्सन आपण, प्लेस, टाइम कोणता आहे, विंटर सीझन चालू आहे, सो चान्सेस ऑफ इन्फेक्शन जास्त आहे. समजलं या ठिकाणी. नेक्स्ट, पर्सन म्हणजे काय, सच एज एज ग्रुप्स, हे तुम्हाला माहिती आहे. प्लेस म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन एरिया इन हाय कॉन्सन्ट्रेशन, लो कॉन्सन्ट्रेशन, स्पॉटिंग इन अ मॅप. ओके. त्यानंतर टाइम काय, ॲट द इयर ऑफ सेशन असेल, ओके, सीझन असेल, मंथ असेल, वीक असेल. समजलं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं, पर्सन, प्लेस अँड टाइम. डायरेक्ट आता क्रॉस सेक्शनल स्टडी म्हणजे क्रॉस सेक्शनल स्टडी काय, डिस्ट्रीब्युटिव्ह स्टडी करतो आपण, डाटा कलेक्ट करतो. ओके, क्रॉस सेक्शन करतो पॉप्युलेशन्स इन अ वन पॉइंट ऑफ टाइम. ओके, इट इज अप्लाइड ऑन अ टाइम. ओके. त्यानंतर आपण क्रॉस सेक्शनल स्टडी काय करतो आपण, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द प्रिव्हॅलन्स ऑफ डिसीजेस. इट इज अ कॉल्ड ऑफ प्रिव्हॅलन्स स्टडी. एक्झाम्पल्स ऑफ स्टडी, डायबिटीज, ऑफ हायपरटेन्शन, पर्सनल कॅरेक्टरिस्टिक्स अँड लाईफस्टाईल. क्रॉस सेक्शनल स्टडी म्हणजे की मी स्टडी करणार की त्यामुळे कोणते कोणते डिसीजेस होऊ शकतात. ओके. आता डायबिटीस आणि हायपरटेन्शन हे दोघं डिफरन्स आहे, पण त्या डिसिजेसमुळे अजून मला डायबिटीसमुळे मला हायपरटेन्शन सुद्धा होऊ शकतो, हायपरटेन्शनमुळे मला डायबिटीस सुद्धा होऊ शकतो. म्हणजे ते असे डिसीज जे एकमेकांचे रिलेटेड आहे, क्रॉस सेक्शन आहे. ओके, समजलं. लॉन्जिट्युडिनल डिसीजेस, स्टडी ऑफ नॅचरल हिस्ट्री ऑफ डिसीजेस, जसे की फाइंडिंग आउट द इन्सिडेन्स रेट ऑफ डिसीजेस, आयडेंटिफाइंग द रिस्क ऑफ फॅक्टर डिसीजेस. लॉन्जिट्युडिनल स्टडी आर द मोर एक्सपेन्सिव्ह अँड द टाइम कन्झ्युमिंग दॅट क्रॉस सेक्शनल स्टडीज. ओके, लॉन्जिट्युडिनल म्हणजे कसं की आपण बोलतो ना, लॉन्जिट्युडिनल स्टडी म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह, म्हणजे की खूप टाइम पिरियडपर्यंत आपल्याला स्टडी करावं लागेल. सो आपण कोणती स्टडी बेस्ड करतो डिसीज फाइंड आउट करण्यासाठी, क्रॉस सेक्शनल. अनालिटिक मेथड आपण या ठिकाणी बघू. समजतंय ना मी काय बोलतो ते, जास्त फास्ट जात नाही ना, नंतर मी क्वेश्चन विचारणार आहे. ओके, अनालिटिक स्टडी आपण या ठिकाणी बघू. दिस इज द इटिओलॉजिकल क्ल्यूज फॉर अ व्हेरियस डिसीजेस. ओके, जनरेट करतो ही स्टोरी आपली. इटिओलॉजिकल फॅक्टर कसे अफेक्ट करणार डिसीज कंडिशनचे. इटिओलॉजिकल फॅक्टर कोणते, एन्व्हायरमेंट आहे. आता तू आईस्क्रीम खाल्ले म्हणून तू सर्दी होणार, तू थंड पाण्याने आंघोळ केली तर तुम्हाला फीवर येणार. इटिओलॉजिकल फॅक्टर हे झाले ना. एखाद्याने अल्कोहोलिझम घेतलं म्हणून त्याला लिव्हर सिरोसिस होणार. लिव्हर सिरोसिस माहित असेल ना, नाही माहिती. स्कार फॉर्मेशन्स ऑन द लिव्हर, रिझन काय होतो, पेशंट विल बी टेकिंग अप अल्कोहोल इन लॉंग ड्युरेशन टाइम.
खूप वेळापासून तो अल्कोहोलिझम घेतोय म्हणून त्याला काय होणार, लिव्हर सिरोसिस. तो बोलतो ना लिव्हर फेल झाला त्याचा, तो लिहित होता रिझन ते. ओके. अॅनालिटिक समजलं. अॅनालिटिक म्हणजे काय, आता या ठिकाणी एक्झाम्पल दिले बघा. सिगरेट स्मोकिंग 10 to 2 इन अ डे, एका दिवसात 20 वेळा सिगरेट फुकतो. ओके. कॉजेस ऑफ लंग कॅन्सर होणारच आहे ना. 10 to 15% ऑफ स्मोकर आफ्टर 20 years द एक्सपोजर वाईफ बॅटरिंग इन रिलेटेड टू द व्हायलन्स अँड विक्टिम चाइल्डहुड फॅमिली ओरिजिन. दिस टाइप आर द हायपोथेसिस इन द फर्दर स्टडी दॅट टेस्टेड बाय द एनालिटिकल स्टडी टू डिटरमाइन द सोल्युशन ऑफ द कॉज ऑफ द डिफेक्ट ऑफ. ओके. त्यामुळे काय होणार की तो 10 वर्षापासून स्मोकिंग करतोय, एका दिवसाला किती 20 सिगरेट फुकणार, 2 पॉकेट लागणार त्याला. मग त्याला काय होणार, लंग कॅन्सर होण्याचे चान्सेस. सेम आहे ना, अल्कोहोलिझम घेतोय मी 10 वर्षापासून, अल्कोहोल कन्झ्युम करतो, तर मला काय होणार, लिव्हर सिरोसिस होणार. सिंपल आहे. समजलं. बाकी काहीच वाचू नका, समोर जा. एक्सपेरिमेंटल मेथड ओपन करा. एक्सपेरिमेंटल केली ना. Experimental method is similar in approaches to cohort study, expect of the condition under the careful control of investigator. Experimental study are done to confirm the etiology of the diseases. त्या ठिकाणी आपण कन्फर्म करणार की ह्या एटिओलॉजीमुळे आपल्याला हार्ट डिसीज होणार. समजलं. स्मोकिंग मुळे मला काय होणार, लंग कॅन्सर होणार. ओके. याला आपण काय बोलतो, एक्सपेरिमेंटल मेथड. समजलं का. थँक्यू सो मच सगळ्यांना. ओके. आपल्या ठिकाणी लेक्चर संपलेलं आहे. आपला टॉपिक काय होता, एपिडर्मोलॉजिकल.